discussed law of parallelogram in previous lecture, but let's discuss it one more times neatly and carefully. शेवटच्या 10 ते 15 मिनिटात मी त्यावेळेला लॉ ऑफ पॅरलोग्राम शिकवला होता. त्यावेळेला म्हणजे आपलं जे प्रिव्हियस लेक्चर झालं दॅट इज ऑन थर्सडे. फ्रायडेला आपण डाऊट सेशन घेतला होता, त्यामुळे डाऊट सॉल्विंग झालं. सॅटर्डेला ह्या गणपतीमुळे आपलं लेक्चर होऊ शकलं नाही. ओके, आणि संडेला आपलं गेस्ट लेक्चर झालं. So today is the Monday and we are meeting once again with the law of parallelogram. I will repeat the entire proof once again. What is the law of parallelogram? First of all, means proof of the magnitude of vector. So this is one vector and this is the another vector. We are going to place these two vectors as a sides of a adjacent sides of a parallelogram. The angle between these two vectors is theta. या दोघांमध्ये जो angle आहे तो किती आहे? Theta आहे. Let complete the parallelogram. मी आता ही डॉटेड लाईन ड्रॉ करतात, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. पण ज्यावेळेला तुम्ही ही डायग्राम ड्रॉ कराल तेव्हा ही डॉटेड लाईन जे ऍक्च्युअल वेक्टर्स आहेत ते सॉलिड लाईननी ड्रॉ करायचे, आणि जो पार्ट आपण जॉमेट्रिकली कन्स्ट्रक्ट करतोय तो पार्ट डॉटेडनी करायचा. ओके, सो लेट असाइन द नेम्स टू इट. दिस इज O, दिस इज A, दिस इज B, this is C. This vector is vector P and this is the vector Q. Okay, let extend this OA. So extend OA and draw a perpendicular line from point C. The intersection point is D. Obviously, as it is a perpendicular line, OD and CD are perpendicular to each other. Okay, then the line OC, what is OC? Can you tell me? OC जर का हमें ही में एक लाइन ड्रॉ केली काय येईल ती? OC means diagonal. Yes, the diagonal OC. Yes, this is nothing but the resultant vector. This is nothing but the resultant vector R. So OC be the resultant vector R. OC be the resultant vector R. OA is vector P. Vector OA is vector P. And vector OB is vector Q. Clear to everybody? Okay. Then further, काय केलं होतं आठवतंय का रे कोणाला? त्यावेळेला लिहून घेऊ नका असं मी सांगितलं होतं, पण कोणाला आठवतंय आपण काय केलं होतं? येस, आठवत नसेल तर नाही म्हणायला हरकत नाही बरं का. सो पायथागोरस थेरम, येस, युजिंग ॲज हे आपण लिहिलेलं आहे. एक्सटेंड OA एक्सटेंड केला, ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम पॉइंट C. द इंटरसेक्शन पॉइंट इज D. सो ट्रायंगल OCD is right angle triangle, is right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, OC square equal to OD square
plus CD square. So what is OD? OD is OA plus AD. Is it right? That is equal to OA plus AD whole bracket square plus CD square. हे पटलं ना रे मुलांनो? हा ओडी आहे ना, ओडी, या ओडीला ओ ए प्लस ए डी असं आपण लिहिलं. ओके, येस. सो टू द नेक्स्ट स्टेप, that is equal to OA square, A plus B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, OA स्क्वेअर प्लस 2 OA AD डॉट मीन्स मल्टिप्लिकेशन, इथे जो डॉट दिला ना याचा मिनिंग आहे मल्टिप्लिकेशन, प्लस AD स्क्वेअर प्लस, सॉरी इथे CD स्क्वेअर लिहायचं राहिलं ना माझं, प्लस CD स्क्वेअर. एनी डाउट टू एनीबडी? क्लियर टू एव्हरीबडी? गेटिंग इट टू ऑल? Yes. So to the next step. So OC square equal to, before that OC square equal to लिहायच्या आधी, before that, what is this? AD square plus CD square. But let's call it as 1. याला आपण याला 1 म्हटलंय, बरोबर आहे? This is the 1. This is 2 and but by triangle कोणता ट्रायंगल? which triangle we are going to consider? Triangle A C D. So by triangle A C D, AC square equal to AD square plus CD square. Let's call it as 3. Substituting 3 into, करा बरं सबस्टिट्यूट, काय येते बघा, OC square equal to OD square plus 2 OA AD plus AC square. Is it right? AC square. So OD square, what is OD square? OD ला आपण काय म्हटलं का हो? सॉरी, ओडी नाही, आपलं काहीतरी चुकलं, ओए पहिलं ओए, आय मेड मिस्टेक, मी लिहिताना आता चूक केली, ओए आहे ना हा पहिला, चुकून मी ओडी लिहिलं, ओए. एकच सेकंड ना, मी करेक्ट करतो. येस आदित्य, ओए स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज ओए? चेक करा, ओएला आपण काय म्हटलंय? पी म्हटलंय. आता ज्या वेळेला स्क्वेअर असतो किंवा मल्टिप्लिकेशन असतं आणि मध्ये डॉट असतो, त्याला वेक्टर साईन द्यायची नाही. ओके, त्यामुळे ओए आपला होईल पी. सो पी स्क्वेअर. मध्ये मीन होईल, याला आपण म्हणूयात 4, या इक्वेशनला 4 म्हणूया. सबस्टिट्यूटिंग 1 in 4. Yes. So OC is R square is equal to OA square म्हणजे P square plus 2P AD AC. Now OB is Q, so AC is also Q. बरोबर की नाही? लॉ ऑफ पॅरलोग्राम, सॉरी, दिस इज द पॅरलोग्राम. मग पॅरलोग्राम मध्ये ही साइड आणि ही साइड सेम असतात ना, हो की नाही? येस. सो व्हेन OB इज Q,
AC is also Q. So Q square. Let's go it as 5. आता मला AD काढून टाकायचं आहे. I want to eliminate this AD. To eliminate this AD, what we are going to do? We are going to, what is this AD? When this angle is theta, again, this is a parallelogram. So when this angle is theta, this angle should be theta. Is it right? Angle same असणार ना, दोन्ही सेट पॅरलल, ही आणि ही एकमेकांना पॅरलल. पॅरलल म्हणजे हा अँगल थीटा होणार, सेम अँगल. ओके, सो is this theta is adjacent to, sorry, is this AD is adjacent to theta or opposite to theta? हा जो AD आहे हा थीटाला कसा आहे बरं? ऍडजेसंट आहे, अपोजिट आहे, कसा आहे? हो, ऍडजेसंट आहे. ऍडजेसंट म्हणजे तुम्ही कॉस घेणार का साइन घेणार? कॉस घेणार. ओके, मग बट from triangle, again by triangle, from triangle or by triangle ACD, पर तोच ट्रायंगल वरचा घेतला ना, तोच ACD cos theta is equal to adjacent upon hypotenuse, AD upon AC. That is equal to this, that is equal to नहीं, that implies AD equal to, बोलो, AD equal to AC cos theta. AC cos theta. Is it right? But what is AC? AC म्हणजे आता आपण बघितलं ना काय, Q. Therefore cos theta is equal to, sorry, cos theta नहीं, AD is equal to, therefore AD is equal to Q cos theta. Let's call it as 6 and give reason. What is the reason? AB equal to AC equal to Q. Okay, so substituting 6 in 5, काय होईल रे इक्वेशन? 6 in 5, r square equal to p square plus q square. हा q मी आधी लिहिला फक्त, प्लस 2p, AD ची जागा cos theta, q cos theta. So r square equal to p square plus q square plus 2pq cos theta, or you can write r equal to under root p square plus q square plus 2pq cos theta, p square plus q square plus 2pq cos theta. Yes, so this is the value of resultant vector. म्हणजे का, मी परवा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं बघा, की मी तुम्हाला काही नंबर्स दिले होते आणि अँगल दिला होता, आठवतंय का? नंबर्स दिले होते, त्या दोघांमधला अँगल दिला होता आणि तुम्हाला रिझल्टंट काढायला सांगितला होता आणि तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला सांगितले, डायग्राम ड्रॉ करून. ओके, की तो पॅरलोग्राम कंप्लीट करा आणि जो डायगोनल येईल दॅट इज द आन्सर. त्याची लेंथ मोजा आणि साइड बाय साइड तुम्ही तिकडे करता आणि मी इकडे मी फाइंड आउट केली व्हॅल्यू आरची, पण मी काही ही डायग्राम ड्रॉ करत बसलो नाही. मग मी काय केलं, मी हा फॉर्म्युला वापरला. तर मला आय थिंक सो, हा, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली माझं उत्तर पॉइंट मध्ये आलं, 3-4 स्टेप्स मध्ये आलं, कारण की कॅल्क्युलेशन नाही केलेलं होतं ना. आपल्या स्केलवरती तुम्ही मोजू शकत नाही, त्यामुळे थोडासा तो डिफरन्स येणार. ओके, बट विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन फाइंड आउट द आन्सर. आता काल मला कोणीतरी हे प्रूफ झालं, तर मी परत एकदा हे सगळं प्रूफ रिपीट करणार आहे, डोंट वरी, आणि मग लिहून घ्यायचं. मी लिहायला नंतर वेळ येणार आहे, डोक्यात आत्ताच बसून घ्यायचं, परत हे बघायची गरज नाही पडली पाहिजे. ओके, हा, तुमचं 9.5 सेंटीमीटर आलं आणि माझं 9.56 समथिंग काहीतरी आलं. ओके, लेट इट बी. सो काल कोणीतरी मला एक प्रश्न असा विचारला होता, त्या कॉस थिटा मध्ये न्यायचं कशाला, व्हाय टू कन्वर्ट इट इनटू कॉस थिटा अँड ऑल दिस, व्हाय वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस दिस ट्रिग्नोमेट्री. सी, पे अटेन्शन.
इज दिस एडी इज ऍक्च्युअली प्रेझेंट ओर देअर ऑर वी कन्स्ट्रक्टेड? हा एडी खरंच तिथे प्रेझेंट आहे का आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे? हो, आपण केलाय. So actually the value of that AD you cannot measure unless until you are not going to draw the diagram. त्या AD ची व्हॅल्यू किती हे आपण विदाउट डायग्राम फाइंड आउट करू शकत नाही. इज इट राईट? त्या AD ची व्हॅल्यू आपण विदाउट डायग्राम फाइंड आउट करू शकत नाही. मग ते आपल्याला डायग्राम ड्रॉ केली पाहिजे. आणि मग डायग्राम ड्रॉ करायची असेल तर मग कशाला AD फाइंड आउट करायचा? मग डायरेक्ट मोजा ना स्केलनी तो रिझल्टंट. आपण हे सगळं कशा करता करतोय? व्हाय वी आर परफॉर्मिंग ऑल दिस थिंग्स? विदाउट ड्रॉइंग डायग्राम कॅन वी फाइंड आउट अ व्हॅल्यू ऑफ आर? डायग्राम ड्रॉ न करता मी आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का? इज इट राईट? मग जर आपल्याला ते डायग्राम ड्रॉ न करता करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी माहिती आहेत? आपल्याला व्हॅल्यू ऑफ पी माहिती आहे, व्हॅल्यू ऑफ क्यू माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ पी इज नोन, व्हॅल्यू ऑफ क्यू इज नोन आणि अँगल इज नोन. मग इकडे जे टर्म्स आहेत त्यात एवढ्याच गोष्टी असल्या पाहिजेत, पी क्यू आणि अँगल. त्यापेक्षा वेगळी टर्म नको. तो एडी ही पी क्यू आणि अँगल पेक्षा वेगळी टर्म झाली ना. अँड दॅट्स वाय वी हॅव टू कन्वर्ट इनटू कॉस थिटा. त्यामुळे आपल्याला कॉस थिटामध्ये कन्वर्ट केलंच पाहिजे. आय डोंट रिमेंबर कोणी हा क्वेश्चन मला विचारला होता. कॉस थिटाला ऍड लागणार ना, म्हणजे एडी लागणार ना. कशाला कॉस थिटाला एडी लागेल? आदित्य, तुला पी दिलाय. व्हॉट इज थिटा? व्हॉट इज थिटा? पी आणि क्यू मधला अँगल. त्या एडी कडे जातो कशाला? बरोबर आहे का? हा, पार्थने विचारला होता. सो पी आणि क्यू मधला अँगल, पी आणि क्यू, व्हॅल्यू ऑफ पी, व्हॅल्यू ऑफ क्यू आणि त्यांच्यामधला अँगल जर का तुम्हाला माहिती असेल, यू कॅन फाइंड आउट डायरेक्टली, जसं मी फाइंड आउट केलं तसं. ओके, पार्थ क्लिअर झाला तुझ्या क्वेश्चनचा आन्सर मिळालं? येस. आणि मग आपल्या लॉग टेबल मधलं साइन कॉस्ट टेबल आपल्याला वापरावं लागेल त्या केसमध्ये. ओके, येस. आय विल रिपीट द प्रूफ वन्स अगेन. पे अटेन्शन. कोणीही लिहायचं नाही अजूनही. मी प्रूफ परत एकदा नीट सांगतोय. आता मी फक्त सांगताना एवढ्या स्टेप सांगणार नाही. मी आता लक्षात कसं ठेवायचं? ही इज नीड टू मग अप ऑल दिस प्रूफ्स. तो आपल्या टेक्स्टबुक मध्ये भरपूर प्रूफ्स आहेत. सो मच मॅथमॅटिक्स इज देअर इन अ टेक्स्टबुक. सो आर यू गोइंग टू मग अप लाईक दिस वे? समोर घ्यायचं 50 वेळा पाठ करायचं. आर यू गोइंग टू वर्क लाईक दिस वे? No, not at all. So what is the trick? I'm going to remember the steps and I can change the names also. What is means what? Maybe जर का तुम्ही मागच्या वर्षीची जर का टेक्स्टबुक म्हणजे कोणाची नोटबुक बघितली तर कदाचित मी याला आय डोंट रिमेंबर इवन, मी याला बी म्हटलेला असेल, याला ए म्हटलेला असेल, याला पी क्यूच्या ऐवजी ए बी म्हटलेला असेल. आय डोंट रिमेंबर. तुम्ही नावं कोणाला काय ठेवताय याची काही देणं म्हणजे इथे हा तशी तुम्ही नावं ठेवताच तो भाग वेगळा. पण इथे तुम्ही कशाला काय नाव ठेवताय? इट डझंट मॅटर. म्हणजे तुम्ही ही नावं चेंज करू शकता बरं का. यू मे फाइंड दॅट की तुमच्या टेक्स्टबुक मधले नेम्स आणि माझी नेम्स ही सुद्धा वेगळे असू शकतील. आय डोंट नो एक्झॅक्टली. किंवा ऍक्सिडेंटली सेमही झालेली असतील. ओके, सो यू कॅन चेंज द नेम्स. त्यामुळे हे कधीही लक्षात ठेवायचं नाही. हे पाठ नाही करायचं. उद्या तुम्हाला मी वेगळी डायग्राम दिली आणि सीईटीला आणि त्या वेगळ्या डायग्राम मध्ये हे वेगळं असेल म्हणून तुम्ही नाही आम्ही त्यावेळेला वेगळं शिकलो होतो असं म्हणणार आहात का? त्यामुळे कधी प्रूफ मी कशा सांगतोय, कधीही प्रूफ असं पाठ करायचं नाही. देर इज अ ट्रिक. देर इज अ ट्रिक टू रिमेंबर द प्रूफ. अँड व्हॉट इज द ट्रिक टू रिमेंबर द प्रूफ? दॅट आय एम गोइंग टू डिस्कस. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रिमेंबर द डायग्राम. डायग्राम इन शेप ऑफ डायग्राम. द नेम्स मे चेंज. And then I am going to remember, I am going to recall that there is a trigger, there is Pythagoras theorem which I am going to use. Pythagoras theorem. कोणत्या ट्रायंगल करता? तर जे मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे म्हणजे जो एक्सटेंडेड साइड आणि परपेंडिक्युलर, ह्या परपेंडिक्युलर वरनं तो मी मोठा पायथागोरस थेरम घेतला. ओके, या पायथागोरस थेरम यूज केल्यानंतर तो आपल्याला येतो पायथागोरस थेरम. डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. ही जी साइड आहे दोन पार्ट होतील, दोन पार्ट केले.
सो धिस प्लस धिस ब्रॅकेट स्क्वेअर, तो एक्सपांड केला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी एक्सपांड केला. एक्सपांड केल्यानंतर जे उरलेले शेवटचे दोन राहिले ते जो मी कन्स्ट्रक्ट केलेला ट्रायंगल आहे त्याची ऍडजेसंट साइड आणि त्याची साइड स्क्वेअर होतं, त्यामुळे तो डायगोनल जो आहे तो डायगोनलचा स्क्वेअर येतो. ओके, मग मी त्याची जी त्याला जे नेमिंग केलेलं आहे पी क्यू आर ते मी सबस्टिट्यूट केलं. जी मधली एक टर्म राहिली आहे त्याला कॉस थीटानी रिप्लेस केलं. माझ्या प्रूफ लक्षात राहिलं, मी एक्झाम मध्ये जाऊन लिहिलं. आता प्रूफ लिहिताना काय कसं लिहायचं? देर आर 4 स्टेप्स टू राईट डाऊन द प्रूफ. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ड्रॉ द डायग्रॅम. पहिल्यांदा डायग्रॅम ड्रॉ करायची. वन्स यू विल फिनिश विथ द डायग्रॅम, एक्सप्लेन इट. ही डायग्रॅम एक्सप्लेन करायची. हाऊ टू एक्सप्लेन द डायग्रॅम? ही डायग्रॅम एक्सप्लेन कशी करायची? तर मी आता केली तशीच. लेट vector p and vector q be the two vectors. Vector p and vector q be the two vectors. Represent it as two adjacent sides of parallelogram. So OACB is the parallelogram. The angle between them is theta. Let R be the resultant vector. Extend OA. Draw a perpendicular line from point C on extended OA. The intersection point is D. Is any difficult sentence over here? I don't think so. कुठलेही डिफिकल्ट सेंटेन्स यात आहे का रे? अजिबात नाही. And you can construct it in your own language. There is no necessity that you have to use your bookish language or the same language which I am using. No, not at all. माझीच लँग्वेज वापरली पाहिजे किंवा टेक्स्टबुक मधलीच लँग्वेज वापरली पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहू शकता. लँग्वेज शुड बी सायंटिफिक. तुमची लँग्वेज म्हटलं काही नाही लिहित बसायचं, पिक्चरची स्टोरी नाही लिहायची. लँग्वेज म्हटलंय, मिनिंग शुड बी सेम. लँग्वेज म्हणजे इंग्लिशच, पण मी आता म्हटलं लेट वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर द टू वेक्टर्स. असं म्हणायच्या वेळी कोणीतरी असं म्हणेल लेट पी अँड क्यू बी द टू वेक्टर्स. ओके, sentence may change, words may change, meaning should remain same. पहिल्यांदी पी आणि क्यू दोन वेक्टर्स आहेत. ते दोन वेक्टर्स आपण कसे ठेवले? ते दोन वेक्टर्स आपण पॅरलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड्स म्हणून ठेवले. त्यांच्यामधला अँगल थिटा आहे. OACB हा पॅरलोग्राम आहे. डायगोनल OC हा रिझल्टंट वेक्टर आहे. OA ला मी एक्सटेंड केलं आणि सी पॉइंट वरून त्या एक्सटेंडेड लाईनवर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला मी डी म्हटलं. दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ डायग्रॅम. यू हॅव टू राईट इट. इट कॅरीज मार्क्स. या डिस्क्रिप्शनला बोर्ड एक्झामला मार्क्स आहेत, त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचंच आहे. ओके, आफ्टर दॅट दिस मॅथमॅटिक्स अँड आफ्टर दिस मॅथमॅटिक्स at the end you have to write conclusion. So what will be the conclusion? Conclusion ला तुम्ही काय लिहाल? With the help of this formula we can find out the magnitude of resultant vector. Simple. Any doubt? कळलं काय प्रूफ कसं लिहायचं ते? ओके, आता ही डायग्राम ड्रॉ करा. डिस्क्रिप्शन द्यायला जागा सोडा की लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शन लिहा आणि त्यानंतर हे सगळं कॉपी करा. आहे आदित्य. Rhombus. What is rhombus? It is nothing but parallelogram again with same sides. Parallelogram with same sides. Vector P and vector Q may be same. आहे तसं न्यूमरिकल सुद्धा आहे आपल्याला. ओके, कॉपी इट. बी क्विक. कॉपी करून टाका पटकन. हे कॉपी करून झालं की ZC लिहा.
झालं काय, मी सांगत तसंच लिहित होत की काय, आर्यन आर्यन ओजस ऐश्वर्या, बरं उलट कोणी लिहित असेल आणि डब्ल्यू टाईप करा, मी थांबतो, अदरवाईज आपण पुढे जाऊयात पुढच्या पाठकडे. डब्ल्यू, ओके, लिहा लिहा. श्रेयस, गायत्री आणि सगळेजण झडसी द्यायला लागले म्हणून मी म्हटलं. सिद्धेश, श्रावणी, लिहा लिहा. तुमचं लिहून झालं तर फक्त झेडसी टाईप करा. डन. आता कोणी एक जरी राहिला असेल तर डब्ल्यू टाईप करा, अदरवाइज आय विल प्रोसीड फर्दर. And if nobody is typing W, then I will assume that everybody done with it. Okay. W, so it's done. Let's proceed further. Is it over? Is the proof is over here? No, not yet. अजून प्रूफ संपलाय का, तर उत्तर नाहीये. असे म्हणाल की सर अजून काय राहिलंय, काय राहिलंय रे, तुम्ही सांगा बरं काय राहिला असेल. एनिबडी टेल मी. ठीक आहे ना, रूट काढला, ठीक आहे, ती एक स्टेप आहे. अजून रूट सोडून रूट काढला. चला, आर इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ओके, लीव द रूट पार्ट. अजून काय राहिला असेल. कन्क्लुडिंग स्टेटमेंट सुद्धा ठीक आहे, कन्क्लुडिंग स्टेटमेंट मी लिहिलं तरी अजून प्रूफ कम्प्लीट झालेला नाहीये. देन ऑल्सो प्रूफ इज नॉट कम्प्लीटेड येट. 9. Therefore law of parallelogram is done. 9.
अजून प्रूफ मध्ये काहीतरी बाकी आहे. कन्क्लुडिंग स्टेटमेंट मी काय सांगितलं ना आर्यन, चल मी कन्क्लुडिंग स्टेटमेंट तो डॉट डॉट लाईन दिली ना, ते कन्क्लुडिंग स्टेटमेंट मी लिहिलं. म्हणजे कन्क्लुडिंग स्टेटमेंट इन द सेन्स विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ वेक्टर. अजून एक काय राहिलं, परवा आपण अजून काय काढलं, तुम्हाला अजून एक गोष्ट काढायला सांगितली होती, आठवत आहे का? अरे रिमेंबरिंग इट? काहीतरी मेजर डायग्राम तुम्ही ड्रॉ केली, डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मी तुम्हाला मॅग्निट्यूड विचारले आणि नंतर काय विचारलं अजून एक? Correct. Direction means that angle, this angle. So our next interest is to find out this angle. Let's call it as alpha. Okay, alpha म्हणा, phi म्हणा, काय पाहिजे ते म्हणा. So alpha. Once we are able to find out this angle, we can find out the direction. या P ची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे. या P पासून केलेला अँगल जर का मला कळला, we can find out the direction also. Okay. So how to find out this alpha? To find out the alpha, we are going to use the formula of tan alpha for the triangle ODC. So for triangle, again for triangle ODC, क्या formula from triangle क्या by triangle, from triangle O D C, tan alpha is equal to, what is the tan alpha? Tan alpha चा फॉर्म्युला काय? बेसिक फॉर्म्युला इथला राहू दे. बेसिक फॉर्म्युला काय? tan alpha अपोजिट अपॉन ऍडजेसंट. साइन अपॉन कॉस नको इथे, मला बेसिक फॉर्म्युला विचारला मी उजास. बेसिक फॉर्म्युला इज नॉट साइन अपॉन कॉस. बेसिक फॉर्म्युला इज अपोजिट अपॉन ऍडजेसंट. सो opposite upon adjacent. So opposite is CD, adjacent is OD. So CD upon OD. Is it right? Again that is equal to CD. आपल्याकडे काय ऑडी बीडी काही नाही, त्या ऑडीला काढून टाकायचं. ऑडीच्या ऐवजी OA प्लस एडी. आता जे मगाशी केलं ना तेच. एक सेकंड ना, नो ऑडी. सो OA प्लस एडी. आपण आपल्या गरीब माणसं ऑडी बीडी कुठली, हो की नाही रे? सो CD अपॉन OA प्लस एडी, that is equal to, but AD is Q cos theta. काढलं होतं की नाही आता आपण, Q cos theta, and CD is Q sin theta. पट्टे का बघा बरं, Q sin theta पट्टे का बघा. नसेल पडलं तर सांगतो. हे बघा, ही डायग्राम बघा परत एकदा. This is the theta, no? This is the theta. So what is theta? Sin theta. Sin theta is opposite CD upon hypotenuse AC. So CD equal to AC cos sin theta, and AC is Q. So CD equal to Q sin theta. पटलं का रे सगळ्यांना? CD equal to Q sin theta हे पटलं का सगळ्यांना? नाही पटलं ना? आयुष्यात प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे, समजली पाहिजे, रुसली पाहिजे, झेपली पाहिजे, पटली पाहिजे, तर पुढे जायचं. अभ्यासातली म्हणतोय मी. हा. सो CD equal to Q sin theta. Let's substitute this value. Q sin theta. CD equal to Q sin theta. Okay. And AD is Q cos theta. Meanwhile आपलं नंबरिंग कुठपर्यंत आलंय मगाशी? वेट, इथे आपण 6 पर्यंत आलो होतो. So this is the 7th, this is 8, and this together is 9th. Substituting
वन वन पहिले इक्वेशन वन मधलं आहे ना, 1 and 9 in 8. करा बरं सबस्टिट्यूट. tan अल्फा इज इक्वल टू काय येईल, tan अल्फा इज इक्वल टू सी डी इज क्यू साइन थिटा अपॉन ओए. ओए काय रे, ओएला आपण पी म्हटलंय ना, ओएला आपण पी म्हटलंय ना. सो पी प्लस, हा केला की नितेश, केला ना. येस. सो ओएला पी आणि एडीला क्यू cos theta. So tan alpha is equal to q sin theta upon p plus q cos theta. Therefore, alpha equal to tan inverse q sin theta upon p plus q cos theta. क्लिअर टू ऑल, गेटिंग इट टू ऑल. कळलं का हे प्रूफ, संपलं. मग आपल्याला परत पी माहिती आहे, क्यू माहिती आहे, थिटा माहिती आहे. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ अल्फा. यू मे आस्क मी क्वेश्चन हाऊ टू फाइंड आउट द टॅन इनवर्स. दॅट आय विल टीच यू, डोंट वरी. न्यूमरिकलच्या वेळेला मी तुम्हाला ते शिकवेन की टॅन इनवर्स कसा फाइंड आउट करायचा. ओके, आता हे एवढा छोटासा पार्ट पुढचा कळला. इज देयर इज नीड टू रिपीट वन्स अगेन. परत एकदा रिपीट करायची गरज आहे का कळलं, रिपीट करू. ओके, रिपीट. येस, आय विल रिपीट आदित्य. वेट, पे अटेन्शन ओव्हर. सिंपल पार्ट आहे. आपण काय केलं हो, आपण काय केलं बघा. आपण ट्रायंगल घेतला कोणता, ओ डी सी. दिसतो ना सगळ्यांना ओडीसी. बघा ओ, एक सेकंड, ओ डी सी, दिस ट्रायंगल. ओके, आणि ह्या ट्रायंगल मध्ये मी टॅन अल्फा घेतला. हा अल्फा, दिस इज द अल्फा. ओके, tan alpha. Tan alpha is what? Tan alpha is opposite upon adjacent. So that is CD upon OD. This OD we splitted OA plus AD. But what is CD? CD म्हणजे काय? CD म्हणजे Q cos theta. So Q sin theta. And OD म्हणजे Q cos theta and this is P. So done. ते सबस्टिट्यूट करून टाकलं. So tan alpha is equal to opposite upon adjacent, CD upon OD. OD is OA plus AD. CD ला Q sin theta टाकलं, AD ला Q cos theta टाकलं आणि OA ला P सबस्टिट्यूट केलं. So tan alpha is equal to Q sin theta upon P plus Q cos theta. So alpha equal to tan inverse Q sin theta upon P plus Q cos theta. Clear? Getting it to all? झेपतंय का? करून टाका हे प्रूफ तयार. हे प्रूफ आजच एका कार्डशीट वरती किंवा प्लेन मोठ्या पेपरवरती छान लिहायचं, मोठं सगळं. ओके, आणि आपल्याला दिसेल असं लावून ठेवायचं. आणि या आठवड्यात हे येता जाता अनेक वेळा हे बघायचं प्रूफ, हे रिपीट करायचं मनात डोळे मिटून, पटापट पटापट. मग एकदा हे प्रूफ इतकं फिट बसणार डोक्यात की परत करायची गरज पडत नाही. आठवड्याभरात आज हे काम करायचं. आज मंडे, सॅटर्डे पर्यंत आपलं हे काम झालं पाहिजे. मग झोपेतून उठवलं, व्हॉट इज लॉ ऑफ पॅरलोग्राम, लगेच इमिजिएट यायला पाहिजे. आर इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos theta. अँड हाऊ टू फाइंड आउट दिस अँगल, अल्फा इक्वल टू tan इनवर्स क्यू sin theta अपॉन p प्लस क्यू cos theta. डन.
तर यास 5 जण अब्सेंट आहेत. इझी आहे, फिजिक्स इझीच आहे आर्यन. द मोस्ट इझिएस्ट सब्जेक्ट इन द युनिवर्स इज फिजिक्स. नथिंग इज डिफिकल्ट इन फिजिक्स. जगात जे जे काही सोपं आहे ते फिजिक्स आहे. फक्त लॉजिकली शिकता आलं पाहिजे, लॉजिकली विचार करता आला पाहिजे. आणि प्रॉब्लेम तिथेच असतो. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल. दिस इज द प्रॉब्लेम. सर प्रूफ येतात का एक्झामला? हो येतात ना. 4 मार्काला, 3 मार्काला. 4 मॅक्झिमम मार्क्स बघा, याच्यापेक्षा जास्त मार्क्स येत नाही. आहेत ना, घेणार आहे ना मी आता. बरं झालं हे सगळ्यांचं कॉपी करून. इज एनीबडी इज रायटिंग इट? इफ रायटिंग देन टाइप W. आता छोटा पार्ट होता. 3 स्पेशल केसेस घेऊन आज आपण थांबूयात. आरच्या फर्स्ट स्पेशल केस, that is theta is equal to 0 degree. Theta 0 degree means P and Q both are acting in the same direction. हो की नाही? 0 डिग्री मध्ये दोन्ही एकाच डायरेक्शनने ऍक्ट होत आहेत. बघूया बरं काय आहे आन्सर. R इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला? अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos theta 2PQ cos 0. cos 0 किती रे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 0? 1. सो मग राहील काय? cos 0 1. मग राहील काय? P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ, because cos 0 is 1. बरोबर आहे. So what is it? What is it then? P square plus Q square plus 2PQ म्हणजे काय रे? अंडर रूट. Can I write it P plus Q whole bracket square? Yes, so that is equal to P plus Q संपलं. R equal to P plus Q. बरोबर आहे ना? हेच यायला पाहिजे की नाही? मी या टेबलला P फोर्सनी इकडे ढकलतोय. अथर्व हेरेकर याच टेबलला Q एवढा या फोर्सने तिकडे ढकलतोय. मग मी पण P प्लस Q ऑब्विसली दोघांची ऍडिशन होणार की नाही? हो की नाही? अँगल 0 म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शनने ऍक्ट होत आहेत. हो की नाही? अँगल 0 पटलं का? येस. येस. सो थिटा इज 0. आता पुढची केस घेऊयात, सेकंड केस. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आपण अल्फावरती उद्याच विचार करूया बरं का. सेम स्पेशल केसेस फॉर अल्फा. आज आपण फक्त आरच्या स्पेशल केसेस बघूयात, कारण की अल्फाला मला टॅन इनव्हर्स हा पार्ट एक वेगळा शिकवावा लागेल. सो म्हणून आत्ता नको. सो आर इक्वल टू पी अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ सॉरी प्लस 2PQ cos 90. cos 90 किती रे? बोलो, cos 90 किती? 0. cos 90 0 म्हणजे राहिलं काय? अंडर रूट
p square plus q square संपलं. बिकॉज cos 90 0 आणि cos 90 0 म्हणजे ही 0 के सगळं 0 होणार ना. ओके येस. अँड द थर्ड वन, व्हॉट इज द थर्ड वन? theta equal to 180 degree. 180 degree. So r equal to under root p square plus q square plus 2pq cos 180. cos 180 किती? cos 180 minus 1. So that is equal to under root p square plus q square minus 2pq. So what is it? This is nothing but under root p minus q bracket square. So that is equal to p minus q. संपलं. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर. म्हणजे याचं एक्झाम्पल काय? या दोन्हीचे एक्झाम्पल्स. आय एम अप्लाइंग फोर्स, या 180 डिग्रीचं एक्झाम्पल सांगतो. आय एम अप्लाइंग फोर्स ऑन द टेबल इन दिस डिरेक्शन. मानसिक इकडे अप्लाइंग फोर्स इन दिस डिरेक्शन. सो मी इकडे ढकलतोय, मानसिक इकडे ढकलते. वेअर द टेबल मूव्स. म्हणजे आमचे फोर्सेस कसे झाले? मी इकडे, ती तिकडे, दोन्ही डिरेक्शन अपोजिट. म्हणजे माझा पी, तिचा क्यू एकमेकांना मायनस होणार ना. सो पी मायनस क्यू. ओके. आणि हेच आपण बघितलं 90 डिग्रीला. आता 90 डिग्रीला काय आहे? मी इकडे ढकलतोय आणि नितेश इकडे ढकलतोय. एक्झॅक्टली 90 डिग्री. ओके. तर मग रिझल्टंट फोर्स या टेबलवरती किती ऍक्ट होईल? तर तो एवढा, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. कळतंय का? गेटिंग इट टू ऑल. येस. सो कॉपी इट. अँड आफ्टर कॉपिंग वी विल स्टॉप टुडे. हे कॉपी करून झालं की आज आपण थांबूया. पुन्हा भेटूयात याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, खुदा हाफिज, गॉड ब्लेस यू, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी चाह रखते हुए मैं विदा लेता हूं. तब तक के लिए शुक्रिया. राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र. गो करुणा. बाय बाय. लिहून झालं का मित्र? मी थांबतोय. येस येस पार्थ, मी थांबलोय. कॅरी ऑन. बाय बाय. पार्थ झालं की सांग. अजून कोणी लिहित असेल तरी झालं की सांगा. ओके. बाय बाय.